खरं तर अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ यांनी पिंपरी चिंचवडसाठी भरघोस असं बरंच काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आज मेट्रो सारख्या गोष्टी असतील, वीज निर्मितीचे प्रकल्प असतील, रस्त्यांची जाळे असतील. आज इंदिरा गांधींच्या काळापासून ते आतापर्यंतचा भारत आणि माननीय मोदीजी आल्यानंतरचा भारत यातला फरक आज देशातला कुठलाही लहान मुलगाही सांगेल. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार अमित गोडके, ज्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आज एक महत्वाचा काही दिवसापूर्वी प्रश्न मांडला होता, तो जाणून घेऊ त्यांच्याकडून. सर्वप्रथम महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय सांगा? खरं तर मी तारांकित प्रश्नाद्वारे आज या पुरोगामी महाराष्ट्रात आजही मागासवर्गीय लोकांना स्मशानासाठी जागा मिळत नाही, अत्यंत महत्वाचा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला. आजही अनुसूचित जमातीतील, अनुसूचित जातीमधील अनेक लोक असे की जे मृत अवस्थेनंतर त्यांना स्मशानभूमीसाठी त्यांचा देह जाळण्यासाठी जागा मिळत नाही. ज्यांची स्वतःची शेती आहे त्या आपल्या शेतामध्ये जाळतात. त्या ठिकाणी ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमी सार्वजनिक असूनही मागासवर्गीय लोकांना त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही, अत्यंत दुर्दैवी. आणि असे अनेक प्रकार खरं तर या महाराष्ट्रात घडलेत मागील 4-5 वर्षामध्ये. त्याची अख्खी यादी मी त्या ठिकाणी विधिमंडळात दिली आणि याच्यावर एक चांगलं धोरण आणलं पाहिजे. कारण मरणानंतरही जर जात आपली पाठ सोडत नसेल तर यासारखं दुर्दैव काहीच नाही. म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली आणि या बाबतीतलं धोरण आणावं आणि अशा प्रकारच्या कृत्य जर पुन्हा घडलं तर दंडनात्मक कार्यवाही व्हावी, अॅट्रॉसिटी सारखी कार्यवाही म्हणून मी त्या ठिकाणी पाऊल उचललं. या संदर्भात काही उदाहरणं आपण देऊ शकतो? खरं तर आज लातूर आहे किंवा माळशिरस आहे, पंढरपूर आहे, बीडमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना आजही ग्रामीण भागात सातत्यानं घडतायत. आणि एवढंच काय, आज कोकण भागातही आहे, काही आदिवासी समाजाच्या लोकांनाही आपण वाचलं असेल की आदिवासी समाजाच्या कातकरी सारख्या लोकांना स्मशानात जाण्यासाठी रोड नसल्यामुळं खांद्यावर घेऊन ते जावं लागतं. अशाही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं अशा अनेक उदाहरणं आहेत, पण यापुढे घडू नयेत म्हणून पावले शासनाने उचलावीत म्हणून हा तारांकित प्रश्न मी मांडला. अर्थसंकल्पामध्ये आपण पिंपरी चिंचवड या भागासाठी नेमकं काय मागितलं किंवा काय मिळालं अर्थसंकल्पामध्ये? खरं तर अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ यांनी पिंपरी चिंचवडसाठी भरघोस असं बरंच काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आज मेट्रो सारख्या गोष्टी असतील, वीज निर्मितीचे प्रकल्प असतील, रस्त्यांची जाळे असतील. आज आमच्या पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या मावळ भागामध्ये मोठमोठ्या कंपन्या, उद्योगीकरण असेल, असं भरघोस गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. आणि पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थानं आणखी सुजलाम सुफलाम होण्यासाठी माननीय देवाभाऊंचा हा पिंपरी चिंचवडच्या लोकांवर खऱ्या अर्थानं साथ आहे, हात आहे असं म्हटलं तरी अवघड राहणार. आताच्या या आखाती देशातील युद्धांमुळे गॅस टंचाई किंवा इतर घरगुती गॅस असेल किंवा कमर्शियल गॅस याबाबत विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत, काय सांगा? हे खरं तर आता जी गॅसची टंचाई ती या आखाती युद्धांमुळे आहे. पण मला असं वाटतं भारत देश हा सक्षम आहे आणि पुढच्या अनेक गोष्टी माननीय मोदीजींनी या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरही चांगल्या गोष्टी घडतील, चांगलं धोरण येईल आणि ही गॅस टंचाईवर मात कशा पद्धतीने करायची यावर नक्कीच केंद्र सरकार यावर नक्कीच पावलं उचलेल. काँग्रेसनं आरोप केला की याला केंद्र सरकारचं परराष्ट्र जे धोरण आहे ते पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे असं त्यांचं म्हणणं. खरं तर काँग्रेसला आता आरोप करण्याशिवाय दुसरं त्यांच्याकडे काहीच नाहीये. कारण अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते आतापर्यंतचा भारत आणि माननीय मोदीजी आल्यानंतरचा भारत यातला फरक आज देशातला कुठलाही लहान मुलगाही सांगेल. त्यामुळे परराष्ट्र धोरण काय असावं आणि परराष्ट्र धोरणामध्ये चुका काय याआधी त्यांच्या सरकारने केल्यात हे त्यांनी खऱ्या अर्थानं आधी बघितलं पाहिजे आणि मग या सरकारवर बोललं पाहिजे. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.